ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे गुरुवारी 16 जानेवारी रोजी ठाणे ट्रॅफिक पोलिसांद्वारे रोड सेफ्टी मिशन 2025चं उद्घाटन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे पोलीस कमिशनर आशुतोष डुमरे, ठाणे पोलीस जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण व उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी नागरिक, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सध्या तरुण बाईकस्वारांच्या अपघाती मृत्यूंची संख्या वाढली आहे। या अनुषंगाने ठाणे ट्रॅफिक पोलीस जनजागृती करण्याचा मानस करत अनेक कार्यक्रम व योजना हाती घेतल्या आहेत। गेल्या वर्षभरात विना लायसन्स 19,312 केसेस नोंद झाल्यात। त्यामुळे पालकांनी 18 वर्षाखालील मुलांना गाडीचा ताबा देऊ नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। नियमांचं उल्लंघन करणारे विना लायसन्स चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। तसेच अल्पवयीन वाहन चालकासह पालकांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे। तसेच या उपाययोजना रस्ता सुरक्षा सप्ताह पूर्ण वर्षभर राबवण्यात येणार आहे। रस्ता सुरक्षितता किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट हे रेग्युलेशन, एज्युकेशन आणि इन्फोर्समेंट या 3 गोष्टींची जास्त निगडीत असून या विषयावर जास्त लक्ष देऊन पुढील पावलं उचलली जातील। वाहतूक कोंडी ही आपल्या जॉग्राफिकल कंडिशन्समुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। ठाण्यातील दिनहात नाका, नितीन कंपनी अशा ब्रिज चढणीला लेन कटिंग नाही, तसेच अवजड वाहन 10 नंतर सोडली जातात। अशा विविध कारणांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढतोय। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं। मी वेळोवेळी माझ्या भाषणात असेल आणि सगळ्यांना आवाहनही करतो की आपला साईड मिरर पेक्षा आपलं डोकं महत्वाचं आहे, पण तरीही त्या गोष्टीकडे बाईकस्वार जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात, बाईकस्वार जे हायवेला चालतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हेल्मेट जो आहे तो त्या साईड मिररवर ठेवतात आणि पुढचं ब्लाइंड स्पॉटमध्ये जर हेवी व्हेकलच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये आपण वाहन चालवलं तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे। सर, एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलामुळे त्याचा 100 लाखाचा जीव गेला आहे। 2 दिवसांपूर्वी ठाणे शहरामध्ये घटना आहे। अशा घटना ज्या इथं वारंवार शहरात घडल्या आहेत, या भविष्यात घडल्या म्हणून काय उपाययोजना करणार आहे? आपण सर्व पालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे, तर त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत। विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास 19,312 केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या। तरीही लोकांना समजत नाहीये। मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की कृपा करून आपल्या 18 पेक्षा कमी वयाच्या आणि ज्याच्याकडे लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये। अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे।